सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही. सूर्यवंशी कुटुंबियांनी नाकारली 10 लाखांची मदत. पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली आहे. जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत, त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना 35 वर्षीय सोमनाथचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टममधून समोर आलं. तलाठी आणि मंडळ अधिकारी 10 लाखांच्या मदतीचा चेक घेऊन सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला आले होते आणि यावेळी सोमनाथच्या कुटुंबियांनी ही मदत नाकारली. माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मदत घेणार नाही, अशी भूमिका सोमनाथच्या आईने घेतली आहे. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, असं सोमनाथच्या भावाने स्पष्ट केलंय. विटंबनेनंतर जे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळं आपले धडाडीचे तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. तर त्या मृत्यूच्या अनुषंगानं आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य भेटावं असा प्रस्ताव आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता. तर त्याला आपल्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला 10 लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे. आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांचे परिवाराचे आई आणि बंधू यांना आपण तो चेक सादर करण्यासाठी आलेलो आहोत. आई बोलणार आहे थोडं. मुख्यमंत्री साहेबांनी मला आर्थिक मदत पाठवली आहे. मी त्यांचे आभारी आहे. परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही. कसं आहे माहिती काही मी आपल्या सोमनाथचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, हे न्याय भेटण्याची जी प्रोसेस आहे ही कायदेशीर आहे आणि ही दीर्घकाळ चालणार आहे. हे नाही बरोबर आहे. त्याचं सोमनाथचं जे नुकसान झालंय हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही, त्याची आम्हाला पण जाणीव आहे. ही मदत निधी आहे, ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही. पण हे खूप मोठं नुकसान झालंय. एका चांगल्या होतकरू तरुणाचा जीव गेलाय. आपल्याला त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा विषय आहे. ती कारवाई कुठेही थांबणार नाही, ती प्रोसेस तर चालू आहे. आपण आहेत, आपले आंदोलकाचे सहकारी आहेत ते आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, आमचे पत्रकार बंधू आहेत, यांच्या सगळ्यांच्या त्याचा पाठपुरावा चालूच आहे. ही निधी आहे, त्यांचं नुकसान झालं आहे. सोमनाथ असले असते तर त्यांनी जे केलं असतं त्याचा थोडाफार हातभार म्हणून आपल्याला द्यायचे. तर एक विनंती आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुमच्या हक्काची गोष्ट आहे, तर हे स्वीकारावं. मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवले त्यांचे मी आभारी पण आहे, त्यांना धन्यवाद पण देतो. पण सगळ्यात महत्वाचं काय, माझा आज निरपराध भाऊ मेलेला आहे. बरोबर. त्याला सरकारी लोकांनी मारलेले, पोलिसांनी मारलेले. जोपर्यंत त्यांना पोलिसांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक सहाय्य स्वीकारण्यात नाही. मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवलेत मदत, त्यांचा आम्ही मान सन्मान करतो, नाकारत नाही. पण सर्वात पहिला आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आणि आज ज्या ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेलं आहे ते एकदम फ्री मध्ये फिरत आहेत. फिर्याद देऊन माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिना होतो. फिर्याद दिली 26 तारखेला. अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत, त्यांच्यावरती FIR झालेला नाही. त्या लोकांवरती ज्यावेळेस FIR होतील, गुन्हे दाखल होतील, त्यांना शिक्षा भेटल त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू. तुमचे पण आम्ही आभारी आहोत, तुम्ही इथपर्यंत आलेत. मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत. हे आमचं पण आमचं आणि जे दुःख झालंय त्याच्या अनुषंगाने काहीच नाही. बरोबर, त्यांच्यावर अजून गुन्हे दाखल झाले नाही, कसं काय स्वीकारणार सांगा साहेब. लवकरात लवकर दखल घ्या. तुमच्या भावना आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडून वरच्यांना आम्ही जरूर कळू. विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परभणी.